बघा पहिल्यांदा आला पण गर्वाची माहिती नाही तरी पण नुसतं मोठं मोठं करतंय. काही साईज आहे बघा. खरबा लागला हा. यो बघ लागला कधी कांडा आत लगेच येणार 100%. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण कुठं आलो? उलव्याचे खाडीत, म्हणजे वालचे थोड्या पुरं खाडीत आलो. कशासाठी? तर खरबं गारवाला. बघा गल आणलं आणि आपल्याबरोबर आज पार्टनर आहे येतू. काय बोलशील? आज माझ्याबरोबर फिशिंगला आपण एअरपोर्टच्या बाजूला आलेलो आहोत. तर कसं वाटतं? बरं वाटतं. आणि इथला अनुभव काय वाटेल तुला? पहिल्यांदा आलास नाही या बाजूला? तर पहिल्यांदा आला ये बाजूला. चला आपण आता गल घेऊन जाऊ. घास आणलेले आहेत ते कोलब्या. काय भेटेल म्हणजे खरबतसाठी खास करून आलो. पण खरबं काय ज्या भेटेल त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर मस्तपैकी नजारा आहे, बाजूलाच आहे एअरपोर्ट. आणि आम्ही चाललो फिशिंगला, म्हणजे गल म्हणजे आपलं रॉड फिशिंग नाही तर साधं गल आहे, बांबूच्या काठीपासून बनवलेलं गल. आता पाऊस पण आला आहे. चला आता ते बाजूला जाऊ. आज आपल्याबरोबर पार्टनर बघा यतू आहे. यतू कसा वाटते तुला? बरं वाटतंय. बरा वाटतंय. आणि गलाव कुठं आलास तू? उलव्याला. तर बघा गल बघा कसलं भारी बनवलेलं आहे, बांबूच्या काठीचं. कांड बघा, एक ढेडीचा लावलेला आहे आणि एक चपलचे सॉल्टचा. आणि गल्या बघा दोन लावल्या. या बघा. तर जायचं आता फिशिंगला. चला. घास बघा, कोलब्या आहेत, कोलब्या. या बघा घास एकदम कोलब्या आहेत, कडक. चला आता आपण ब्रिजवरून चालत चाललो. गल एकदम कडक बनवलं बघा, गावठी टाईप, म्हणजे आपलं गावाकडचं गल हेच बघायला भेटतात. तर पार्टनर आपल्याबरोबर आहे येतो. तर कसा वाटतं इकडं तुला? नजारा मस्त वाटतं एकदम. फिशिंग रॉड झालं मस्त. फिशिंग रॉड आहे का आपला गावठी गल आहे? गावठी घर आपलं. तर ब्रिज कसा आहे? मस्त आहे एकदम. नजारा भारी होतं, नजारा वाटतंय. या तुला आवरला. चला ते बाजूला गावाचं आहे, आणि ते बाजूला आहे गरवतान. पहिल्यापासून तिथं आहेत कोणतरी 5-6 जण आहेत कोणतरी गरवतान. आणि आपण कळमुसऱ्यावरून आलो, चिरनेर कळमुसरा. म्हणजे किती अंतर आहे बघा. आवड आहे त्याच्यामुळं, माणसाला आवड असली तर सवड नक्कीच मिळते. त्याच्यासाठी आपण वेळात वेळ काढून आलेलो आहोत. कारण पहिल्यापासून आपल्याला आवड आहे मच्छीची. कुठं पण जाऊ शकतो असं नाही, फक्त वेळ पाहिजे. माणसाने वेळ काढला ना तर कुठं पण जाऊ शकते. सगळीच कामाला असताना वेळ काढायला लागते. आपण पण आहो, पण तरी पण आपण कसं आहे वेळात वेळ काढून फिशिंगला बोला कुठं अदर ठिकाणी जातच असते. कारण कसं आहे एकदा वय निघून गेला ना मग काहीच गोष्टी करू शकत नाही. म्हणून तर फिरून घ्या. कुठला फिशिंगचा नाद असेल तो करून घ्या. कारण एकदा वय निघून गेला मग पस्ताव. म्हणून सांगतो, माणसाला आवड पाहिजे बस, सवड नक्कीच मिळेल. नुसता घरात बसून काय नाही होणार. म्हणून जावाचा सगळे करा. उन्हा बघा कसला आलाय कडाक. बघ कसला चिवणा आला गलावून. येतो कसा वाटतंय? कसला पीस आहे बघा. येतून बघा घोया करलाय, घोया. चिंबोरी आली, सोडून देते बारके. आता जागा चेंज केली. ये बाजूला कोलबी ते घसावलं देते.
वाव. खरबी. लगेच घास. ही बय खाली. येतो पिशवी हान. येतो आला पिशवी घेऊन. कार नाही काढताय निसतात मच्छीला आला. हा यो बघ खरबा. ही बघ मस्त आली खरबी. निस्त्या खरब्या येताने बघा. खरब्या काय येतो आलाय. तांब. तांब बघ छोटी आली. जिवंत तांब. या तुला पहिल्यांदा तांब आली बघा. तुला वाटलं का आहे काय मला फंटूस वाटला मला. फंटूस. अरे तांब आहे ते बघा. मस्त वाव आहे. वाव पटापट लागतात त्या खरब्या. मस्त लागतात. टाकल्या लगेच लागायला सुरुवात. यो बघ खरबा. बोललो ना पटापट येतात. कसलं खरबाची साईज बघा. बघला बघा. पहिल्यांदा आला पण गर्वाची माहिती नाही तरी पण नुसतं मोठं मोठं करते. काही साईज आहे बघा. खरबा काय बोलता येतो याला. खरं बघा कसला गावलाय. कडक ना. या तुला मस्त लागतात रे. एक आणली. पहिल्यांदा इतक्या आल्या असतील ना तुला ना. त्या काय खरब्या निसत्या. कसा वाटतं इकडं तुला गरवाला. बरा वाटतं इकडं. सुमित भाऊ ना बघा खरबा कसला आलाय. यो बघा कडक पीस आहे कडक. आतापर्यंत किती भेटलं. काय काही आज कमी. आज किती भेटलं बघा. आतापर्यंत बघा किती मच्छी काढली. नुसतं खरब. ये भागात नुसतं भाऊ खरबत लागतात ना. मस्त वाव आहे बघा. वाव लागतात ते खरब. इकडे येतो पहिल्यांदा आला. 4-5 कारलं त्याने आताच्या आता. काय येतं 4-5 कारलंच मस्त इलाका बघा. बाजूला आहे एअरपोर्ट वहाल. यो बघ पारला लागला. यो बघ लागला करे. कांडा आत लगेच येणार 100% आहे. बघा कसली साईज आहे. नुसतं खरब. इकडं या कारला येतो यो बघ. नुसत्या खरब्या. खरब्यांचाच यो सीझन चालू आहे सध्या. नुसत्या खरब्या या बघा कसल्या बिग बिग ना. इथं लागतात त्या पटापट. बाकी काय लवकर नाही लागत पण खरब्या नुसत्या पटकन लागतात. या बघा भाऊ यांना काय बोलतात. ओ भाऊ याला काय बोलतात. चरबा. मला नावच नाही माहिती. इतका मच्छीला जाते चरबा. कसला आलाय यो एक चरबा.
इकडं चाललाय विमान. इकडं आला चरबा. यो बघा अल्ला चरबा आला चरबा. येऊन फक्त 15-20 मिनिटं झालं. मच्छी बघा कसली भेटली. अजून जवळजवळ अर्धा तास थांबू ना मग जाऊ घरा. तर बघा फक्त मच्छी कधी भेटली ती मस्तपैकी येतात. खाडीन खरब्या चरब आणि एक चिवणा मस्तपैकी भेटला लागलेला. हे बघा गावठी गल. याच्याशी गलवाला वेगळीच मजा. रॉड फिशिंगपेक्षा आपल्याला योच गल परवडला. कारण मस्त 5 रुपयाची गली 5 रुपयाचा तंतूस आणि एक बांबूची काठी झाला गल. खाडीत गरवाला आहे ना वेगळीच मजा आहे. कारण खाडीचे मच्छीला चव आहे ना ती भारी. ती बारीक असो ना तर मोठी असो चव भारी लागते. तर बसलोय आता मस्तपैकी. इकडं पण येतो सागर होता. सुमित भाऊ आहे. तिला का बघलाव ना कसला आहे भारी. मच्छी लागते. कोलब्या घास आणि कोलबीचे घासावर आपल्याला चरब बोला खरब्या तर रास लागतात. पटापट टाकले करे आले. पण आता पाऊस पडला ना त्याची मुलं म्हणजे थोडा टायमानं लागतात. ना तर कसं आहे नुसतं पटापट लागायच्या. आलं ना तर जवळजवळ जेवाची पटकन गवतंच 100%. आता आम्ही 2 वेळा आलो. मधीन आलेलो तर का ते जेवाची भेटलेली थोडी लगेच. कारण संध्याकाळच्या वेळी आले. आता आलेलो सकाळी. आता वाजलं जवळजवळ 11 वाजले ना 11. इबय खाली खरबी येतो इकडं गरवत आहे. यो बघा तर तो कारला कसला मस्त आहे साईज. मस्त टेस्टी असतो. टेस्टी लागते. उथल पाण्यावर इथं टाकला तरी आला. कुठं पण लागतं का भाऊ. बघा बाजूलाच आहे एअरपोर्ट आणि खाडी आहे. मस्त लागतात खरब. फायनली बघा सुमित भाऊना कधी भेटलं. खरब चरबा चिंबोरा सगळा मिक्स मावरा आहे बघा. हे आहेत सुमित भाऊ उलव्याचं काम फिट केलं याई. ये बोरे कंचं तुम्ही भाऊ बाबू कंचं वालचं नाव काय तुझं. रोनित. तुझा मच्छीला आलो काय गरवता तुम्ही ये खाडीत गवता ना तुम्हाला. तुला काय काय गवत आहे. चिंबोरी मासा खुश आहेत पोरा. तुम्ही काय मजा बघायला आलो का आता गरवाला येणार. ऐसत मजा बघायला का येतो बोलते चल घरा निघलाय वरती ना. वालचं ये 2 पोरे आले. यो बघा याला मी गल दिला बोलू घे तुलाच. बरं आहे काय रे गल. तुमच्याकडे बांबूचे काटे भेटत नाही ना. घे तुला. याला मी गल दिला जाऊ दे बोलू. आपल्याकडे काय राज भेटतात. ही भाऊंची प्रॉपर्टी नको काय घ्या. हे बघ ती आई. चला भाऊ बोलताना घ्या तुम्हाला बोलू नको. चला भाई चल बाबू. फायनली बघा कधी भेटलं मस्त. हे बघा चिवणा खरब चरब बघा. जेव्हाचा काम फिट झाला कारण आपल्याला फिशिंगची आवड जाम आहे. त्याच्यामुळे आपण आलेलो गलावर. जेव्हाचा झाला बस. रस्ता भेटला तरी काय नाही पण कसा आहे एक आवड आहे त्याच्यामुळं आपण गलावर आलो. कुठं आलेलो वालच्या पुढं अल्व्याच्या मध्ये एअरपोर्टच्या जवळ आलेलो. काम फिट झाला जेव्हाचा. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली ना. आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही पण गला बिलावर जात जा.